नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. तर या महिन्यामध्ये आपल्याला जर गोकर्णाचं फूल दिसलं तर ते सोडू नका, घरी घेऊन यायचं आहे. म्हणजेच की आपली कोणतीही कठीण इच्छा असेल ती माता लक्ष्मी इच्छा आपली पूर्ण करेल. तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त गोकर्णाचं फूल जास्त प्रिय असतं. मग आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सगळ्यात जास्त सेवा करतो आणि भगवान विष्णूंची पण आपण पूजा करतो आणि आपल्या कुलदेवतेची पण आपण पूजा करतो. तर हे जर फूल कुठे दिसलं तर त्या फुलाचा कसा उपाय करायचा आहे आणि ते फूल कधी घेऊन यायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर गोकर्णीचं हे फूल निळसर रंगाचं असतं आणि एक पांढऱ्या रंगाचं असतं. तर मग आपल्याला पांढऱ्या रंगाचं नाही किंवा निळसर रंगाचं हे फूल भेटलं तर मग घरी घेऊन यायचं आहे. पूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तुम्ही हा कधीही उपाय करू शकता. तर हा उपाय गुरुवारी करायचा आहे आपल्याला. तर त्याचप्रमाणे म्हणजे ह्या महिन्यामध्ये गोकर्णीचं झाड जर आपल्या घरी लावलं तर ते खूप शुभ मानले जाते आणि ह्या फुलामुळे की आपल्या घरी माता लक्ष्मी कायम टिकून राहते आणि भगवान विष्णूंना पण सगळ्यात जास्त प्रिय हे फूल आहे. त्यामुळे मग हा उपाय कोणी करायचा आहे तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा पुरुष करू शकतात. महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय महिलांना करता येणार नाही. तो गुरुवार सोडून तुम्ही दुसऱ्या कोणतेही मग परत गुरुवारी हा उपाय करू शकता. तर त्यावेळेस मग पुरुषांनी हा उपाय केला तरी हरकत नाही. तर मग ज्यावेळेस आपल्याला हे फूल भेटेल त्यावेळेस मग आपण घरी आणल्यानंतर मग गुरुवारच्या दिवशी आपण आवर्जून सेवा करतो. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना म्हटल्यामुळे मग आपण काय करतो की उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो. उंबरठ्याच्या बाहेर गोमूत्र टाकून पाण्यामध्ये किंवा गंगाजल टाकून पाणी शिंपडतो. तर यामुळे काय होतं की घराबाहेरची नकारात्मकता ऊर्जा निघून जाण्यास मदत होते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त जे प्रिय असतं तर गुरुवारच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे. यामुळे काय होतं की नकारात्मकता शोषून घेतं आणि मग माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो. तर मग काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी मग तुळशी मातेपुढे आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर उंबरट्यावरती आपल्याला मग कुंकवाने शुभलाभ काढायचा आहे. आता शुभलाभ आपण रांगोळीने पण काढू शकतो. त्याचप्रमाणे मग आपण कुंकवाने आपण शुभलाभ काढलं तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यामुळे मग आपल्याला उंबरट्यावरती शुभलाभ काढायचा आहे आणि मग दरवाजा जो आहे मेन त्या दरवाज्यावरती मग आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. आणि मग त्यानंतर जो तुम्ही एक देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा तुम्ही मग कणकेचा बनवू शकता किंवा मग एक पंती जरी घेतलात तरी चालेल. पंती मग अशी खराब वगैरे घेऊ नका, चांगली पंती घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये तुम्ही तो दिवा तुपाचा लावू शकता. जर तूप नसेल तुमच्याकडे तर तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावलात तरी हरकत नाही. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटामध्ये कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत. अक्षदा पण चांगल्या घ्यायच्या आहेत आणि मग जो तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे त्या दिव्यामध्ये एक फूल असलेली लवंग टाकायची आहे आणि एक हिरव्या रंगाची विलायची टाकायची आहे. तर लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि लवंग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि हिरव्या रंगाची वेलची पण माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे मग एक हिरव्या रंगाची वेलची पण आपल्याला त्यात टाकायची आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, मग आपण जो दिवा घेतला आहे त्या दिव्यामध्ये ह्या दोन वस्तू टाकून झाल्यानंतर मग परत काय करायचं आहे, एक वेळा आपल्याला ते जे फूल आणलं आहे ते फूल आपल्याला माता लक्ष्मी पुढे ठेवायचं आहे आणि मग कनकधारा स्तोत्र आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. आता जर तुम्हाला 11 वेळा पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. आणि मग त्यानंतर तुमची इच्छा जी पण काय आहे, पैशाची अडचण म्हणा किंवा घरात अजून कोणती अडचण असेल, तुम्ही एखादा व्यवसाय करताय त्यात तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा तुम्ही खूप कष्ट करताय पण पाहिजे तसं तुमच्या घरात पैसा टिकून राहत नाही, जी पण काही इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, ते फूल मग आपल्याला माता लक्ष्मी पुढे 15-20 मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि मग थोड्या वेळाने मग ते फूल घेऊन मग आपल्या पर्समध्ये म्हणा किंवा पाकिटामध्ये मग ठेवायचं आहे. जी घरातली व्यक्ती नोकरी करते किंवा व्यवसाय करते त्या व्यक्तीच्या पाकिटात ठेवू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये पण ठेवू शकता. आणि मग त्याचप्रमाणे दुसरे एक फूल आपल्याला घ्यायचं आहे
आणि मग ते फूल काय करायचं आहे आपल्याला, ते फूल मग आपल्याला जाळायचं आहे. माता लक्ष्मी पुढे ते फूल आपल्याला जाळायचं आहे. तर त्या फुलामुळे काय होतं की त्या फुलाचा सुगंध माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यावेळेस मग तो जो तर मग त्या सुगंधामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात कायम टिकून राहते आणि आपल्या घरातून कधीच काढता पाय घेत नाही. आणि आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मी आपली पूर्ण करते. जी पण काय असेल, तुमची पैशाची अडचण म्हणा किंवा अजून कोणती अडचण असेल, त्या अडचणी मग माता लक्ष्मी आपली दूर करते. तर मग हा जो उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, तर मग काय करायचं आहे, गोकर्णीचे आपल्याला 5 फुलं घ्यायचे आहे आणि मग सोमवारी वाहत्या पाण्यामध्ये ते फुलं सोडायची आहेत. त्यामुळे काय होईल की आपल्या पैशाच्या अडचणी जर सतत येत असतील किंवा सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतील, तर मग त्यावेळेस मग ही वाहत्या पाण्यामध्ये फुलं सोडल्यानंतर आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग आजच्या दिवशी हे झाड जर तुम्ही घरी आणलात, तर मग आर्थिक आपल्या अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच काढता पाय घेत नाही. कारण गोकर्णीचं फूल हे माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यामुळं मग आवर्जून तुम्ही ह्या महिनाभरात मग एखादा गुरुवार म्हणा किंवा शुक्रवार म्हणा, ह्या दिवशी तुम्ही मग आवर्जून ह्या फुलाचं झाड तुम्ही तुमच्या घरी लावू शकता. त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे आपल्याला, आजच्या दिवशी म्हणजेच की आज तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आता तरी आपल्याला प्रत्येक वेळेस तीर्थ ठिकाणी जाणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्या घरातील व्यक्ती स्नान करणार असेल, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यामुळं काय होतं की त्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट होतो आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं. आणि मग ह्या ज्या वस्तू टाकून स्नान करायला ते पाणी दिल्यानंतर हर हर गंगे असा मंत्र म्हणत स्नान करायचं आहे. आणि मग तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं. आणि तुमच्या घरात जर सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असेल, एखादी व्यक्ती तुमच्या घरातील व्यवसाय करत असेल, तर त्या व्यक्तीला सतत काय ना काय अडथळे किंवा अडचणी निर्माण होतात, तर त्या व्यक्तीसाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध आणि थोडंसं कच्चं दूध टाकून मग आंघोळ करायला द्यायचं आहे. तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते आणि मग पैशाच्या अडचणी दूर होतात. तर हा जो उपाय आहे, तर हा उपाय केल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरात कायम टिकून राहते. त्याचप्रमाणे दररोज आपल्याला श्रीकृष्णाची सेवा करायची आहे आणि दररोज श्रीकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर ह्या महिन्यात आपण कोणतेही सेवा करू, कोणतेही उपाय करू, त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. कारण हा पूर्ण महिना माता लक्ष्मीचा असतो. त्यामुळे मग आपण ज्या पण काय सेवा करतो, त्या सेवांचं आपल्याला फळ मिळतं. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.